संतमूर्ती प्रगटली अवतीर्ण धरेवरी येई रे सीताराया आरती शिवराया आरती शिवराया महाराजा वीर शौर्या आरती शिवराया तलवार भवानी हाती करी स्वराज्य रक्षण नसे जाती धर्म भेद चारी पुरुषार्थ जतन राखी आली नारी लाज दिले देवालय स्थान साकारिली राजनीती युक्ती प्रयुक्ती लीलया आरती शिवराया आरती शिवराया महाराजा वीर शौर्या आरती शिवराया नीतिवंत कुलवंत योगी श्रीमंत थोर तव शूरत्वाची गाथा साता समुद्र पार हर हर महादेव गर्जे मावळे वीर हीन स्वर संगीताचे गावे श्रीगारी गाल्या आरती शिवराया आरती शिवराया महाराजा वीर शौर्या आरती शिवराया प्रताप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा.
नागेश A D D D हा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार त्या नक्की ते सोडवायचा प्रयत्न करतात आणि सोडवतातच. आणि मी आज शिवजयंतीच्या निमित्त दादांना मी एक विनंती करतो, आमच्या लहान मुलांसाठी काहीतरी त्यांनी 2 शब्द बोलावे. शिवाजी महाराज की आदिमाई जगदंबा तुळजाभवानी मातेला नमून आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत गोरगरिबांचे कैवारी सर्व जाती धर्मांचे पाठीराखे अशा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा देऊन या ठिकाणी आपण समस्त सावरकर नगरमधील रहिवाशांनी आम्हाला बोलून 2 शब्द बोलवण्यात यावे त्यांचं सर्वांचे इथे मी प्रथम धन्यवाद मानतोय आणि सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आता तुषारने सांगितलं जे जे काय कामं असतील ते ते करत जाऊ. तुम्ही निवडून दिले म्हणजे कामं केलीच पाहिजे. समस्या कधी मुलांनो शाळेत जातात तर शिवाजी महाराजांचे धडे किती जणांना आहेत? सर्वांना आहे ना. ज्या वेळेला आपल्याला धडे शिकवले जातात 1 किंवा 2 धडे असतात. एक पावनखिंडामध्ये बाजीप्रभू लढलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, या 2 गोष्टी फक्त सर्वसाधारण माहीत असतात. पण शिवाजी महाराज हे कसे गोरगरिबांचे कैवारी होते, शेतकऱ्याची कशी कैवारी होते याचा फार मोठा इतिहास आहे साहेबांचा. दिल्लीमधून मुलांना इकडे ऐका. दिल्लीमध्ये तुमच्या वयाचा त्यावेळी शंभूराजे होते 6 वर्षाचे. शंभूराजांना पुढच्या पोराला एकुलत्या एक पोराला या महाराष्ट्राच्या उगवत्या राजपुत्राला दिल्लीमधून सोडून येणारा एकमेव असा राजा होता. त्याचं नाव होतं शिवाजी महाराज. आपल्या पोराला नावावरती लावून आणि हिंदवी स्वराज्य लागण्यासाठी दिल्लीमधून सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले एकमेव राजा असा होता माझा की त्याचा पुतळा जिवंतपणे झाला ते शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज मल्लिकार्जुनला गेले होते. कर्नाटक जिंकल्यानंतर मल्लिकार्जुन दर्शनला गेले. मल्लिकार्जुन दर्शनला गेल्यानंतर त्या मल्लिकार्जुनच्या शिवमंदिरात पाहिलं की भक्तगणांना राहायला सभामंडप नाही, काहीच नाहीये. लोक उभी राहतात, उन्हामध्ये तानामध्ये उभी राहतात. त्यावेळेला महाराजांनी लुटलेलं कर्नाटकचं जे सोनं होतं तिथल्या मजुरांना दिलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी असं भव्य दिव्य असं तुम्ही सभामंडप करा की जेणेकरून माझ्या शिवभक्तांना इथे त्रास होणार नाही. आणि त्याच्यानंतर हा राजा कुठला, तिथे कोंबडी लोक कामं करत होती, ते काम करणारे लोक बोलत होते हा राजा कुठला आहे की जो राजा इथं आपल्याकडे फक्त दर्शनाला आला आणि आपल्याला इथे सगळं आपल्या भक्तगणांसाठी इथे पैसे देऊन गेला. मग त्या यांनी आज पण मल्लिकार्जुनला राजाचा भव्य दिव्य असा मोठा पुतळा आहे जो जिवंतपणे बांधलेला पुतळा आहे. हे फार आपला राजा असा होता की त्यांनी पूर्ण भारतामध्ये दिल्ली तर गाजवलीच होती. ज्यावेळेस दिल्लीमध्ये त्यांना पकडलं ना मित्रांनो, त्यावेळी दिल्लीमध्ये महाराजांना बघायला अख्खी दिल्लीची पब्लिक रस्त्यावर बाहेर निघालेले. दुकानदार असे बंद करून असे उभे होते की कोण राजा आहे महाराष्ट्राचा, की म्हणजे ज्याला औरंगजेबने घाबरून इथे बोलवलेलं आहे ना, औरंगजेब घाबरलेलं महाराष्ट्रात. त्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रात पाय ठेवायचं नव्हतं, पाय नाही ठेवायचं. शिवाजी महाराज इथपर्यंत जिवंत होते, महाराजांची हे नाही झाले की महाराष्ट्रात यायचं आहे इथे. असा राजा होता. बरीच मोठी स्टोरी आहे, मी 2 शब्द बोलतो. आता इथे खेळ चाललेले आहेत.
आणि सर्व मुली आपल्या लहान लहान मुलं सर्व आहेत. आपण आनंद उत्सव साजरा करा. मी खरंच या ठिकाणी असल्या समस्या इथल्या रहिवाशांना मी शुभेच्छा देईल. त्यांनी अनेक तुम्ही कार्यक्रम राबवतच असता. सार्वजनिक हे असते, तुमची पूजा असते, त्यावेळी बघतो डान्सचे प्रोग्राम असतात. आज चांगले खेळ ठेवलेले आहेत, कारण हे खेळ पोरांना फार जरुरी आहे. नाही तर बघायचं तर 24 तास पोरं तर घरामध्ये मोबाईलवरती बसले असतात. आई बाप पण आपले गेम टाकून देत असतात, हे बाबा पण बाहेर जाऊ नकोस, आणि मैदानी खेळ पोरांना नसतात. आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही पोरांसाठी मैदानी खेळ केल्याबद्दल मी तुमचे इथे आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. बली नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाच होणार. जाऊ दे आरामात. धक्काबुक्की करू नका. आहे अजून खुर्च्या आहेत. आधी होऊ दे पूर्ण. भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या दंडानाया खूप छान. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हार.
आणि खिडकीला हात लावायचा नाहीये आणि पुढे गेल्यावर परत मागे यायचं नाहीये. एक मिनिट ज्या कोण आहेत नियम मराठा येऊ आता मराठा येऊ आता मराठा येऊ आता पाठशाही ही खुर्ची कमी करा. प्रतीक हे प्रतीक चालू झालेलं आहे. जय जय खूप छान सगळे छान केलं. चला एक खुर्ची कमी करा तिकडून.
शिवाजी भवानी जय शिवाजी जय भवानी एकदा जोरात बोलायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि ही आज आपल्या समोर काहीतरी सादर करणार आहे महाराजांवरती तर एकदा जोरात बोलायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की
आता कोणीही मागे बोलायचं नाही. सगळं शांत. ओके, सगळ्यांचे मोबाईल सायलेंटला टाका प्लीज. सलोनीला तुझं मत मांडूया. शिवाजी महाराज. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही आपल्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदूच्या स्वराज्य संस्थापकच्या रयतेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सह्याद्रीचे कडकडणारी पाजर फुटेल, झाडे झुडपे ही शहरातील आणि सह्याद्रीचे विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल अशा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा भोवऱ्यांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावले तरी कमीच पडतील असे राजे म्हणजे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिवशी शिवनेरी तोफांच्या कडकडाट झाला, सैनिक उघडे वाजले, साऱ्या आसमात उधळण झाली. या थोर दिवशी महासाहेब जिजाऊंना पोटी शिवबा जन्म झाला. बाळराजांना त्यांचे पिता शहाजी राजे फारसा सहवास लाभला नाही, तरीही महासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. शिवाजीने बालवयात स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते कधीच किंचितही बाजूला सरले नाही. प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही अशी दक्षता त्यांनी घेतली. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या मनावर राजाचं करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या महान लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू 6 एप्रिल 1680 रायगडावर झाला. अशा या महान राजास माझा कोटी कोटी प्रणाम. जय भवानी जय शिवाजी. एप्रिलची मुलगी आहे, तिचं नाव काय माहिती तुम्हाला? आळंदी. सुंदर आहे ना, गोड आहे ना नाव, आहे की नाही? एकदा जोरात काय बोलायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज की. व्हेरी गुड. आळंदी आता सादर करते. मोबाईल सायलेंट करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रामुख्याने फक्त या 3 गोष्टी सांगितल्या जातात. अफजल खानाचा कोथळा, शाहिस्ते खानाची बोटे आणि आग्र्याहून सुटका. पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील. आपल्या आईला जिजाऊ मासाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे होते. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे लोकपालक राजे होते. सर्वप्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली. असे उत्तम प्रशासक होते. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाडं लावून जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती, तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे व धर्मचिकित्सक होते. मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करून त्या सर्व लढाया जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे. जलतज्ञ राजे छत्रपती शिवराय. 350 वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे 100 राहून अधिक गड किल्ल्यांचे निर्माते उत्तम अभियंते राजे. सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे. परस्त्री माते समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त नारी रक्षक छत्रपती शिवराय. संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही, की मद्याचे प्याले हिचवले गेले नाही. खऱ्या अर्थाने ते लोकराज्य होते, कारण ते धर्मजातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते. हीच खरी शिवशाही होती.
दमान शिवप्रेमी बांधवांना शिवजन्मोत्सवाच्या सहस्र कोटी शिवसदिच्छा. जय जिजाऊ, जय शिवाजी. आणि मला आनंद वाटतो की मुलं स्वतःहून पुढे येतात आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. जरा जोरदार आवाज येतोय, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. तलवारीशी लगीन लागल झडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेती अशी पहाडी छाती. देव देशन धर्मापायी प्राण घेतला हाती. शिवरामी शरदार आम्हाला काय कुणाची भीती. लढून मरावे म्हणून डलावे हेच आम्हाला ठाव. मरून लढावे लढून मरावे हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी सितरू माया ममता नाती. शिवरामी शरदार आम्हाला काय कुणाची भीती. शिवरामी शरदार आम्हाला काय कुणाची भीती. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय भवानी. सुंदर, वर्षित, मस्त. अजून एक मुलगी आली आहे, तिने पण काहीतरी सांगितलं की तिला पण काहीतरी बोलायचंय. बरोबर, जोरदार टाळ्या वाजवा. तुझं नाव काय बाळा? ऋण्विका कोळी. ठीक आहे, ऋण्विका कोळीला काहीतरी तुम्हाला सांगायचंय. जरा ती काय बोलते ना तर जरा लक्ष द्या, कारण का आता तुम्ही बराच कचरा इकडे तिकडे केलेला असं मला वाटतंय. राईट, तो कचरा ज्यांनी केलाय ना, जे जे तिकडे तिकडे बसले होते त्याने आपापला कचरा उचलायचा आणि त्या पिशवीमध्ये नेऊन टाकायचा. ठीक आहे, आता ऋण्विका काहीतरी बोलते. My name is Runvika Neeraj Kohli. I am from Nalanda Public School, Standard 1st. Today I am going to share my experience as Swachhata Monitor. I am an athlete, so I have to eat fruits every day. So one day I went to fruit seller with my mom to buy some fruits. There I saw one bodybuilder Dada eating banana and throwing the peels on the road. I stop him and say, "No Dada, don't throw the peels on the road. Because of this peel, you or someone else will get hurt. If suppose you will fall, then your teeth will fall down like this. Look, ee." He laughed at me and immediately picked up the peel and threw it in the dustbin and say, "I'm sorry, I made a mistake. From next time I will don't do this again." And he wished me, "Good beta, you're doing nice thing." Because of this program I get to know that it's our responsibility to keep our environment clean. #Let's change. क्या बात आहे ऋण्विका, मस्त, खूप सुंदर. पोवाडा अजून केला आहे गाऊन. हा पोवाडा आपण घेऊ. ज्यांचा आवाज चांगला, जी फक्त एवढं म्हणायचं आहे, मी तुम्हाला सांगेन कसं म्हणायचं, आपण तसं म्हणू. दोनच कडवी आहेत फक्त, शांत ऐकून घ्या. शिवरायांच्या वेळेला जे पण काही परिस्थिती आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. एक रात्री सह्यागिरी हसला,
श्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला अनंताला कसला, झाला उमगेना मानवाला. रात्रीच्या हो गर्द अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला. अर्पितरियाचा चेहरा खुलला, बांधावर आम्र वृक्ष डुलला. आंब्याच्या डोलीत कोयाळ दडला, सूर मंजूळ त्यान काढला. पोपटाचा थवा गात उडला, चिमण्याने हो चिवची वाट केला. बोध मग मानवाला झाला काय, सूर्य नव्हता शिव जन्मले. सूर्य नव्हता शिव जन्मले, विश्वानंदाले गाऊ लागले. चराचर होऊन शिवबाचे भाट, आगा होता त्यांच्या गाण्याचा थाट. काढली शाहिरानं त्यातूनच वाट, अमर शाहीर शिवबाचा भाट पाण्याचा थाट. धानी गाव राजे ओ राजे हो चिरता जिरे जीजी. इतिहासकार इंग्रजी, इतिहासकार इंग्रजी, मुलखाचे पाजी केली थापबाजी. त्यांनी शिवबाला चोर म्हटलं. कोणी? इतिहासकार जे इंग्रजी होते त्यांनी काय म्हटलं शिवबाला? इतिहासकार इंग्रजी, इतिहासकार इंग्रजी, मुलखाचे पाजी, मुलखाचे पाजी. त्यांनी शिवबाला चोर म्हटलं. इंग्रजांचं बूट जान चाटलं, त्याने शिवबाला डाकू म्हटलं. हे मराठाला कधी नाही पटलं. कुंभार कशा पायी रचलं गेलं ते ऐका तुम्ही राजे ओ राजे हो जिरता जिरा जीजी. पेरावं तेच पीक येतं की नाही? आपण जे पेरतो तेच येतं की नाही? आपण जे पेरतो तेच येतं. पेरावं तेच पीक येतं, पेरावं तेच पीक येतं. जगाची रीत नाही त्यात. शहाजीनं पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला. मराठ्यांचा भाग्य उदय झाला रे जी जी. मराठ्यांचा भाग्य उदय झाला रे जी जी. मराठ्यांचा भाग्य उदय झाला रे जी 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 जी. आला शिवाजी आला. आला शिवाजी आला, आला शिवाजी आला. लाल जनतेला जिजाने दिला योग्य समय आला. मराठ्यानो करा हो जय जयकार. थोर त्या आईचे उपकार, थोर जिजा मातेचे उपकार. नाही नाही तुमच्यानं नाही फुटणार जी जी जी. नाही नाही आमच्यानं नाही फुटणार जी जी जी. नाही नाही तुमच्यानं नाही फुटणार जी 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 जी. रयतेचं राज्य संस्थापक राजाधिराज बहुजन प्रतिपादक शतकरत सिंहासनाधीश्वर कुलाडी कुलभूषण श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद सगळ्यांना. परत एकदा शिवजयंतीचा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सॉरी सगळ्यांना डिस्टर्ब केलं. एवढे सुंदर गोष्ट सांगत होते हेंद्रे काका तुम्हाला, आणि मध्येच कुठेतरी शिवाजी महाराजांच्या मध्ये सगळे औरंगजेब आम्ही आलो. आम्ही आता निघून जातो, तुम्ही गोष्ट कंटिन्यू करा.
somebody go. Let somebody go. खूप सिंपल गेम आहे. 3 वर्ड्स आहेत फक्त, लक्षात ठेवा. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. आम्ही माईक फिरवणार. कळलं सगळ्यांना? आणि जो मध्ये चुकीचं बोलेल किंवा पॉज घेईल, आठवेल तो बाद. कळलं सगळ्यांना? जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. फिक्स झालं, फिक्स सगळ्यांना फिक्स झालं. ओके रेडी, चला मग रेडी चालू करूया मग पटकन. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, 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 जय भवानी, जय चालू कर, पटापट चालू कर. जय भवानी, जय शिवराय. जवळ जसे आउट झाले तसे लगेच जवळ. जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय जय भवानी. लक्ष द्या, पटकन येतो मी असा कुठे पण जातो आणि पटकन विचारतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय शिवाजी. रेडी, जय शिवाजी, जय भवानी. रेडी काय रेडी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. खेळ रेडा, तू टेन्शन नको घेऊ, तू बरोबर खेळतोय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, 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 जय भवानी, जय जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी. काय तुझं बाबा, तुषारीला आवर रे बाबा, तिला पाणी द्या रे कोणीतरी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिव जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी. जय शिवाजी, जय शिवराय.
शिवराय जय भवानी. नाही जय भवानी बोलल्या शिवराय नाही करेक्ट आहे माझ्या कार्यकर्त्यांनी मला परफेक्ट आवाज दिलेला आहे. मी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शिवराय जवळ या. रेडी जय भवानी जय शिवाजी जय शिवराय 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवराय जय शिवराय. तिचा आवाज वाढव तो कमी केलाय मला. बघ एकदा हॅलो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय. भवानी बोलायचं होतं हे शिवाजी बोलले. ए श्वेता हिला घे. रेडी जय शिवाजी बोलले. जाऊ जवळ इथे या दोघींनी इथे ना समोर सगळ्या चौकींना. थोडं ठीक आहे जवळ बरोबर रेडी जय शिवाजी जय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवराय. आवाज मोठा हवा खणखणीत हवा. जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवराय रेडी 1 2 3 जय शिवाजी जय शिवराय जय भवानी 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 जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवराय जय भवानी 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 जय शिवराय जय भवानी.
त्यासाठी आम्ही खरं म्हणजे तुमच्या सर्व महिलांचे आणि लहान मुलांचे आभारी आहोत की आता रात्रीचे 11 वाजत झाले आणि तुम्ही सगळे थांबलात. तर तुमच्यासाठी खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे, सगळ्या मुलांनी पण काय वाजवा आणि आम्ही प्रयत्न करतो आणि करू अजून आपला हा कार्यक्रम अजून किती चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. आणि तसं जसा तुम्ही आम्हाला आता सपोर्ट करत आहात तसंच पुढे आम्हाला सपोर्ट कराल. आणि नगरातले ज्या सर्वांनी आम्हाला देणगी दिली त्या सर्व देणगीदारांचे पण आम्ही आभारी आहोत. आपल्या नगरातून आपल्याला असं कोणीच आपल्याला असं नाही म्हणालं नाही, कारण की ही आपल्या
मंडळाची पण वर्गणी असते किंवा इतर वर्गणी असतात आणि त्यात आपण शिवजयंतीची वर्गणी चालू केली. पण आपली कोणाला हे नव्हती की जबरदस्ती नव्हती की किती द्यावी. तर सगळ्या लोकांनी आम्हाला तरी नाही म्हणाला नाही आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आमचे सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. आणि सावरकर स्पोर्ट्स करते आम्ही ही शिवजयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू आणि तुम्ही आम्हाला फक्त सपोर्ट द्यायचा. धन्यवाद. 2024 याची सांगता झाली असं मी आता जाहीर करतो. एकदा जोरदार तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला जर आवडलं असेल तर पुढल्या वर्षी आपण अजून जोराने हा कार्यक्रम करू, अजून ताकदीने कार्यक्रम करू. पण महिलांचं पार्टिसिपेशन वाढवायला लागेल थोडंसं, म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडे गेम्स पण घेता येतील, अजून चांगले चांगले गेम्स घेता येतील. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या सावरकर स्पोर्ट्स क्लबच्या मुलांसाठी. कारण का सगळं आणणं, सगळे अरेंज करणं त्यासाठी सगळ्यांचा फार मोठा एक हात आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तसंच आपण यावर्षी ठरवलं की आपण फॅमिली होळी पण करायची आहे. तर रंगपंचमीच्या दिवशी आम्ही प्लॅनिंग करणार आहोत. त्यावेळी असाच सपोर्ट तुम्ही सगळ्यांनी केला तर खूप मोठा कार्यक्रम आपण करूया. जसा आपण 5-6 वर्षापूर्वी करत होतो रेन डान्स वगैरे डीजे लावून, तसाच आपण करणार आहोत. तर तुम्ही सगळे येणार ना? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. Nagesh A D D D हा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. सोडणार चाकर शिवबाच